नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आर-बी-आय अंतर्गत म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन एक अटेंडन्ससाठी नवीन एक 2026 ची ही भरती प्रक्रिया आलेली आहे. म्हणजेच नवीन एक रिक्रुटमेंट जे आहे 2026 यामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे. तर यामध्ये बघा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही त्या रिलेटेड माहिती जी आहे म्हणजे कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, एज लिमिट किती असणार आहे, एक्झामिनेशन फी कशी असणार आहे, तसेच बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे काही डाउट्स असतील तर ते डाउट्स क्लिअर होतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जी ॲड दिलेली आहे, तर ती ॲड आपण बघूयात. रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट पॅनल इयर 2025 इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर यामध्ये पोस्ट जी आहे तर ती आहे आपली असिस्टंट. असिस्टंट ही आपली पोस्ट असणार आहे. त्यासाठी टोटल पोस्ट ज्या आहे तर त्या 650 आहे. म्हणजे 650 एवढ्या आपल्याला पोस्ट ज्या आहे तर या ॲड मध्ये आपल्याला बघायला भेटत आहे. तर यामध्ये बघा अ, तुमचं सिलेक्शन प्रोसेस बघा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असणार आहे आणि एक मेन एक्झामिनेशन असणार आहे. त्या रिलेटेड आपण माहिती बघणारच आहोत. तर आता सुरुवातीला बघा त्यांनी काय माहिती दिलेली आहे आपल्याला बघा इम्पोर्टंट डेट्स दिलेल्या आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इम्पोर्टंट डेट्स त्यांनी दिलेल्या आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा ॲप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे बघा फेब्रुवारी 16 म्हणजे 16 फेब्रुवारी म्हणजे आजपासून म्हणजे अ, काल 16 फेब्रुवारी म्हणजे कालपासूनच सुरुवात जी आहे तर ती ॲप्लिकेशनला झालेली आहे. मग लास्ट डेट कधी आहे बघा 8 मार्च 2026 ही लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी. त्यानंतर मग पेमेंटसाठी पण सेम डेट असणार आहे. 16 फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे आणि 8 मार्चला तुमची लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर जर काही ॲप्लिकेशनमध्ये चुका झाल्या, तर त्या एडिट करण्यासाठी म्हणजे एडिट विंडो टू मॉडिफाय रेक्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे, जर काही चुका झाल्या त्यामध्ये, तर मग तो एडिट करण्यासाठी कोणती डेट असणार आहे? तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, डेट फॉर एडिट विंडो विल बी नोटिफाय ऑन द बँक वेबसाईट इन अ ड्यू प्रोसेस. म्हणजे ते वेबसाईटवर नंतर तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी जे आहे, तर ते काय करायचं आहे, वेबसाईट जी आहे, तर ती वेबसाईट चेक करायची आहे. पण शक्यतो जो फॉर्म आहे, तर जो फॉर्म व्यवस्थित भरा. म्हणजेच तुम्हाला एडिटच्या ऑप्शनची गरज भासणार नाही. त्यानंतर मग बघा, शेड्यूल ऑफ ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे तुमची एक्झामिनेशन कधी असणार आहे? 11 एप्रिल 2026 ला तुमची एक्झामिनेशन असणार आहे. म्हणजे जवळपास 40 ते 50 दिवस तुमच्या हातात आहे. या अगोदर सुद्धा तुम्ही तयारी करत असाल या पोस्टसाठी आणि जे आता स्टार्टिंग करत असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे अ, 40 ते 50 दिवस जे आहे तर ते आपल्याला आजपासून जर कॅल्क्युलेट केले, तर आपल्याला 40 ते 50 दिवस जे आहे तर ते आपल्याला भेटत आहे. व्यवस्थित अभ्यास पण होऊ शकतो. या अगोदर सुद्धा तुम्ही तयारी केलेली असेल, बेसिक कन्सेप्ट पण तुमच्या क्लिअर असतील. अजून 50 दिवसात चांगला अभ्यास पण तुमचा होऊ शकतो. मग त्यानंतर मग मेन एक्झामिनेशन कधी असणार आहे बघा. शेड्यूल ऑफ ऑनलाईन मेन एक्झामिनेशन 7 जून बघा 7 जूनला तुमची मेन जी एक्झामिनेशन जी आहे तर ती असणार आहे. आता हे झाले इम्पोर्टंट डेट्स. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर व्हॅकन्सी बघूयात. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल व्हॅकन्सी त्यांनी दिलेल्या आहे. या ठिकाणी ऑफिसेस दिलेले आहे आणि त्यापुढे आपण डायरेक्ट टोटल व्हॅकन्सी बघूयात. अहमदाबादसाठी बघा 20 जागा आहेत. किती आहे? 20 जागा आहेत. त्यानंतर मग बघा बेंगळुरूसाठी किती दिलेले आहे? 24 जागा आहे. त्यानंतर भोपाळसाठी किती दिलेले आहे बघा, 30 जागा आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 30 जागा आहेत. भुवनेश्वरसाठी बघा किती जागा आहे टोटल 18 जागा आहेत. त्यानंतर चंदीगडसाठी बघा, चंदीगडसाठी 20 जागा आहेत. चेन्नईसाठी बघा, चेन्नईसाठी 53 जागा आहेत. गुवाहाटी, गुवाहाटीसाठी बघा 36 जागा आहेत. त्यानंतर हैदराबाद जे आहे तर त्यासाठी 11 जागा आहेत टोटल
आणि त्यानंतर बघा जयपूर जे आहे, जयपूरसाठी किती जागा दिलेल्या आहे? 11 जागा आहेत. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्यानंतर जम्मू जे आहे, जम्मूसाठी 10 जागा आहेत. त्यानंतर कानपूर अँड लखनौ यासाठी किती जागा आहेत? 50 जागा आहेत. त्यानंतर कोलकाता, कोलकातासाठी बघा किती जागा आहेत? 29 जागा आहेत. आणि मुंबई, मुंबईसाठी बघा टोटल किती जागा आहेत? 249 म्हणजे 249 इतक्या जागा ज्या आहेत तर त्या मुंबईमध्ये आहेत. म्हणजे सर्वात जास्त तुम्हाला जागा ज्या आहे तर ते मुंबई या ऑफिससाठी बघायला भेटत आहे. त्यानंतर पुढचं जे ऑफिस आहे नागपूर, नागपूरसाठी 17 जागा आहेत. त्यानंतर बघा पुढे नवी दिल्ली, नवी दिल्लीसाठी बघा 49 जागा आहेत. त्यानंतर पटना, पटनासाठी किती जागा आहेत बघा 17 जागा आहेत. त्यानंतर तिरुवनंतपुरम यासाठी किती जागा आहेत? 6 जागा आहेत. अशा टोटल तुमच्या 650 म्हणजे 650 इतक्या जागा ज्या आहेत तर त्या तुम्हाला अटेंडन्स या पोस्टसाठी तुम्हाला बघायला भेटतील. आता हे झाल्या व्हॅकन्सी आपण बघितलेल्या आहे असिस्टंट या पोस्टसाठी. आता पुढे आपण काय माहिती दिलेली आहे तर ते बघूयात. एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय लागणार आहे? अ कॅन्डिडेट मस्ट बी आयदर सिटिझन ऑफ इंडिया. तुम्ही सिटिझन ऑफ इंडिया असाल किंवा नेपाळ असाल, भूटान असाल किंवा खालील दिलेले जे रूल्स नुसार तुम्ही जर या ठिकाणी दिलेले आहे, तर त्यानुसार असाल तर तुम्ही एलिजिबल असणार आहे नॅशनॅलिटी यामध्ये. तर त्यानंतर मग तुमचं एज दुसरी कंडिशन आहे एलिजिबिलिटीमध्ये एज. तुमचं एज किती असलं पाहिजे? बिटवीन 20 टू 28 इयर म्हणजे 20 ते मॅक्सिमम 28 इयर तुमचं असलं पाहिजे. ते विद्यार्थी यासाठी एलिजिबल असणार आहे. मग यामध्ये मग जर तुमचं एज जे आहे तर ते जास्त असेल, तर त्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मग जर एस-सी कॅटेगरीमध्ये असाल किंवा एस-टी कॅटेगरी मध्ये असाल, तुम्हाला 5 इयर्स एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही ओ-बी-सी मधील नॉन क्रिमिनल या गटात असाल, तर तुम्हाला 3 इयर्स एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्ही पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटी यामध्ये असाल, तर तुम्हाला 10 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. जर तुम्ही जनरल आणि ई-डब्ल्यू-एस मध्ये असाल, पी-डब्ल्यू-डी प्लस जनरल ई-डब्ल्यू-एस मध्ये असाल. जर तुम्ही पी-डब्ल्यू-डी आणि ओ-बी-सी कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला 13 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि जर तुम्ही पी-डब्ल्यू-डी आणि तुमची कॅटेगरी जी आहे ती एस-सी-एस-टी असेल, तर तुम्हाला 15 इयर्सचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनचं दिलेलं आहे मॅक्सिमम एज जे आहे तर ते 50 इयर जे आहे तर त्यांनी दिलेलं आहे. विंडो डिस्कवर वुमन जे आहे तर त्यांना 35 इयर दिलेलं आहे. आणि ज्या विंडोज किंवा डिस्कवर वुमन असतील तर त्यांना आणि प्लस तुमची कॅटेगरी एस-सी-एस-टी असेल तर तुम्हाला 40 इयरचं एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. कॅन्डिडेट हॅव्हिंग वर्क एक्सपिरियन्स रिझर्व्ह बँकमध्ये जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला 3 इयर्स एज रिलॅक्सेशन जे आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. आता पुढील माहिती बघूयात. एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे? एज्युकेशन क्वालिफिकेशन. तुम्हाला बघा ॲट लीस्ट बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 50% मार्क्स पास फॉर एस-सी-एस-टी किंवा पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट्स इन द ॲग्रीगेट अँड नॉलेज ऑफ वर्ड प्रोसेसिंग ऑन अ पी-सी. बघा, म्हणजेच तुम्हाला बॅचलर डिग्री जी आहे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही सब्जेक्टमध्ये झालेलं असेल किंवा कोणताही विषय घेऊन तुमचं किंवा कोणतीही साईड घेऊन तुमचं बॅचलर डिग्री कंप्लीट असेल, ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. तुम्हाला त्यामध्ये मिनिमम ग्रॅज्युएशनला 50% मार्क्स हे तुम्हाला पडलेच पाहिजे, म्हणजे असले पाहिजे. आणि जे विद्यार्थी एस-सी-एस-टी आणि पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट असतील, तर त्यांनी फक्त पास क्लास जरी असेल, तरी तुम्ही इलिजिबल असणार आहे यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितलेला आहे. त्यानंतर आता पुढील बघूयात. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे? सेम ऑफ सिलेक्शन. आता यामध्ये बघा 2 आहे आपल्याला माहित आहे. एक प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे मल्टिपल चॉईसची आणि दुसरी आहे मेन एक्झामिनेशन होणार आहे. ती पण आहे मल्टिपल चॉईसची. आता बघा प्रिलिमिनरीमध्ये बघा इंग्लिश आहे हा सब्जेक्ट. इंग्लिशसाठी बघा या ठिकाणी 30 प्रश्न असणार आहे 30 मार्क्सला आणि तुम्हाला सेक्शनल टाइम असणार आहे 20 मिनिटाचा.
त्यानंतर मग दुसरा सब्जेक्ट आहे त्यामध्येच न्यूमेरिकल एबिलिटी यावर तुम्हाला 35 क्वेशन बघायला मिळतील एक्झाममध्ये 35 मार्क्सला. त्यासाठी पण 20 मिनिटाचा सेक्शनल टाईम जो आहे तर तो तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर रिझनिंग एबिलिटी हा पुढचा सब्जेक्ट आहे. तर त्यासाठी 35 क्वेशन असणार आहे 35 मार्क्ससाठी आणि 20 मिनिटं तुम्हाला वेळ असणार आहे सेक्शनल टाईम म्हणजे रिझनिंग एबिलिटी सॉल्व्ह करण्यासाठी. असे टोटल बघा 100 प्रश्न 100 मार्क्ससाठी आणि टोटल टाईम जो आहे तर तो 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाचा तुमचा हा पेपर असणार आहे. मग त्यामध्ये जे विद्यार्थी पास होतील, कट ऑफ क्लिअर करतील आणि मग त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची मेन एक्झामिनेशन होणार आहे. तर मग मेन एक्झामिनेशनचा कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, क्वेशन किती असणार आहे, त्या रिलेटेड आता माहिती बघूया. टेस्ट ऑफ रिझनिंग यासाठी 40 प्रश्न असणार आहे 40 मार्क्ससाठी आणि यासाठी सेक्शनल टाइम जो आहे तर तो 30 मिनिटाचा असणार आहे. त्यानंतर टेस्ट इंग्लिश लँग्वेज त्यासाठी बघा टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज यासाठी 40 प्रश्न 40 मार्क्ससाठी 40 प्रश्न 40 मार्क्ससाठी आणि सेक्शनल टाइम आहे 30 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग दिलेला आहे. त्यानंतर मग पुढचा जो सब्जेक्ट आहे टेस्ट ऑफ न्यूमेरिकल एबिलिटी 40 प्रश्न 40 मार्क्सला 30 मिनिट तुम्हाला वेळ जो आहे तर तो त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस 40 प्रश्न 40 मार्क्ससाठी आणि त्यासाठी 25 तुम्हाला मिनिटं जे आहेत ते दिलेले आहे. त्यानंतर टेस्ट ऑफ कॉम्प्युटर नॉलेज यावर 40 प्रश्न 40 मार्क्सला 20 मिनिट यासाठी टायमिंग असणार आहे. असा तुमचा पेपर 200 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी आणि 135 मिनिटं तुम्हाला दिले जाणार आहे. मग हे 2 सेक्शन झाल्यानंतर तुमचं एक लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे त्याला एल आपण म्हणत असतो. मग ती होणार आहे. द कॅन्डिडेट प्रोव्हिजनल शॉर्टलिस्टेड फ्रॉम द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन विल हॅव टू अंडरगो लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे जे मेन एक्झामिनेशन पास होतील मग त्यानंतर त्यांना लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जी आहे तर ती तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस तुमची असणार. त्यानंतर पे स्केल जे आहे जवळपास 58,000 प्लस तुमचं पेमेंट जे आहे तर ते पेमेंट असणार. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जी आहे तर ती एस-सी, एस-टी, ओ-बी-सी किंवा पी-डब्ल्यू कॅन्डिडेट्स असते ते त्यांना मिळत असते. त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी जे आहे वेबसाईटवर माहिती घ्यायची आहे. तसेच तुमचा Gmailवर मेसेज सुद्धा येत असतो. ज्यावेळेस एक्झाम असते त्या अगोदर तुम्हाला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जी आहे तर ती दिलेली जात असते. जे विद्यार्थी एस-सी, एस-टी, ओ-बी-सी आणि पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट असतील तर त्यांना अ, या रिलेटेड माहिती जी आहे तर ती माहिती दिलेली जात असते. त्यानंतर आहे बघा एक्झामिनेशन फी. एक्झामिनेशन फी किती लागणार आहे? जर तुम्ही बघा एस-सी, एस-टी किंवा पी-डब्ल्यू-डी किंवा ई-एक्स-एस या कॅटेगरीमधील असाल तर तुम्हाला फी जी आहे तर ती ₹50 प्लस 18% जी लागणार आहे. जर तुम्ही जनरल एंड ओ-बी-सी किंवा ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ₹450 फी प्लस तुम्हाला जी जो आहे जी लागणार आहे. जर तुम्ही स्टाफ मधील असाल म्हणजे रिझर्व्ह बँकमधील स्टाफ असाल तर तुम्हाला फी वगैरे लागणार नाही. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो जवळपास आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे. तुमचे काही डाउट्स असतील तर नक्कीच मला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता त्यानंतर शेवटचा प्रश्न जो आहे आपला, तर तो ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे? या ठिकाणी बघा ही वेबसाईटचं पेज जे आहे, तर ते पेज तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. या ठिकाणी जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला बघा, क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्या. एक आयडी पासवर्ड भेटेल. मग त्यानंतर तो आयडी पासवर्ड घेऊन परत तुम्हाला इथे लॉगिन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित तुमची माहिती जी आहे, ती माहिती फिल करायची आहे आणि लास्टला तुमचा ऑप्शन असतो पेमेंट. पेमेंटच्या अगोदर तुम्हाला एकदा माहिती जी आहे, माहिती चेक करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही फायनल पेमेंट जे आहे, तर ते पेमेंट तुम्हाला करायचं आहे. आणि पेमेंट केल्यानंतर जो आपला फॉर्म जो आहे, तर तो सबमिट होत असतो. मग त्यानंतर आपल्याला मॉडिफाय करता येत नाही. मग मॉडिफायसाठी काही जी त्यांनी डेट्स दिलेल्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला
टाईम जो आहे तर तो टाईम आपल्याला अ, बघायला भेटत असतो. म्हणजे ई-डेटसाठी ते आपल्याला डेट देतात. परंतु व्यवस्थित जर तुम्ही फॉर्म जर फिल केला, तर ही गरज तुम्हाला पडणार नाही. त्यासाठी व्यवस्थित फॉर्म भरा. काय अडचणी आल्या तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत जी अटेंडन्स या पोस्टसाठी जी नवीन रिक्रुटमेंट निघालेली आहे, तर त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपले चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी अपडेट भेटत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.